डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलंय। पुण्याच्या वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा सगळा प्रकार घडलाय। तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे। 6 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप देखील होतोय। या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजही आता समोर येत आहे। ही दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। लोकशाही मराठीवर डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलेलं आहे। दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी जखमींना स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केलं होतं। तेव्हाची ही दृश्य पुण्याच्या वाघोलीत केसनंदा फाट्यावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। 9 जणांना चिरडलेलं आहे। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू आहे। मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश आहे। अपघातात 6 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। जखमींवर ससून रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। फुटपाथवर झोपलेले होते हे नागरिक, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील 12 जण यात ही दुर्घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील 12 जण फुटपाथवर झोपलेले होते। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतीये। पाहूया काय म्हटलं जातंय आमदारांकडून। वाघोलीतील अपघातस्थळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी भेट दिलेली। आमदार साहेब, तुम्ही भेट दिलेत, काय हा सगळा अपघात होता? पोलिसांकडून तुम्ही माहिती घेतलीत, किती जण यामध्ये मुक्ती पडलेले आहेत, काय त्यांना मदत करणार आहात? याच्यामध्ये 2 लहान मुलं आहेत आणि एक 22 वर्षाचा तरुण आहे। असे 3 जणांचा या ठिकाणी निष्पाण बळी गेलेला आहे, जे या रस्त्यावरती या ठिकाणी झोपलेले होते। सर्वप्रथम या ठिकाणी अत्यंत ही दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। मी श्रद्धांजली अर्पण करतो की अशा घटना या ठिकाणी घडू नये याच्यासाठी सातत्याने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य शासनाला इथून मागच्या काळात आणि आता देखील करण्यात येत आहेत। हिवाळी अधिवेशनमध्ये हा प्रश्न आपण वाघोलीच्या ट्रॅफिकच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे की याच्यातून लवकरात लवकर ही रोजची जी वाहतूक कोंडी, याच्यातून तुम्ही कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी त्याचं निवारण करा। जे काही टीपीचे रस्ते असतील, फ्लायओव्हर असतील किंवा इतर जे असतील, या राज्य शासनाला आपण त्या सूचना करा आणि याच्यातून आमची लवकरात लवकर मुक्तता करा। ही पहिलीच दुर्घटना नाहीये, याच्या अगोदर पण अशा अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा इतर अधिकारी असतील, यांच्या सातत्याने त्या ठिकाणी त्यांच्या कानावरती घातले, सूचना केलेल्या आहेत। परंतु ह्या घटना कुठं थांबत नाहीयेत। ह्या घटना कुठं ना कुठं सारख्या सातत्याने समोर येत आहेत। त्याच्या कुठेतरी आळा बसला पाहिजे आता, ठोस निर्णय झाला पाहिजे। जर ड्रायव्हर, आता काही वेळेला काय होतं की जे खडी फोडतात तेच ड्रायव्हर म्हणून गाडीत बसतात, रेग्युलर ड्रायव्हर नाही आले की, त्याच्यामुळे असे प्रकार जर खडी मालकांनी या ठिकाणी रोखले नाही तर त्यांच्यावर राज्य शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे, जे काही नियमात असेल त्या पद्धतीने। खडी आणि क्रेशरचे मालक आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी घेतलेली आहे। लोकशाही मी चंद्रशेखर बांगे, वाघोली, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।